राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण नवीन टॉपिक पण आहोत आणि परंतु ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काही दुसरे प्रॅक्टिस सेट वगैरे न घेता आपण यामध्ये काय घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला थेरम पाहायचे आहेत। तर आजच्या लेसनमध्ये आपण पूर्ण लेसनमध्ये फक्त आपण 3 थेरम पाहणार आहोत। तर सुरुवातीला आहे आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। आपल्याला बुकमध्ये पेज नंबर 7 वरती आपल्याला हा एक बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा आपल्याला दिलेला आहे। त्यालाच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय किंवा याला शॉर्टमध्ये आपण काय म्हणतो BPT म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। तर या ठिकाणी आपल्याला थेरमचं सेंटेन्स दिलेलं आहे, हे आपण आता पाहणार आहोत। तर हा थेरम आता पहा, या ठिकाणी थेरम जे आहेत हे थेरम आपल्याला पाठ करायचे नाहीत, तर थेरम हे समजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये काही कंडिशन असतात, तेवढ्या कंडिशन 2-3 कंडिशन लक्षात राहिल्या की बाकी पूर्ण थेरम आपल्याला कोणतेही नाव जरी दिलं, आपल्याला डायग्रामचं नाव जरी चेंज असेल तरी आपल्याला थेरम त्याप्रमाणे सॉल्व करता येईल। परंतु हा पाठ करायचा नाही, जर पाठ केला तर तो नेहमी विसरेल, परंतु समजून घेतला तर तो कायमस्वरूपी लक्षात राहील। तर ठीक आहे, आपण या ठिकाणी पाहणार आहोत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। थेरमला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा। तर ठीक आहे, आपण पाहूया बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। तर सुरुवातीला आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम ज्याप्रमाणे आपण 9th क्लासमध्ये थेरम पाहिले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत। म्हणजे आपल्याला सेंटेन्स दिलेला असेल, डायग्रामपासून आपण सुरुवात हे आपल्याला हे सेंटेन्सवरून करायचे आहे। सुरुवातीला सेंटेन्स पहा, इफ अ लाईन पॅरलल टू द साईड ऑफ ट्रायंगल। या ठिकाणी काय सांगितलं, एक लाईन आहे आणि ती काय आहे, इज पॅरलल टू द साईड ऑफ ट्रायंगल। ही आणि ही ट्रायंगलच्या एका साईडला कशी आहे, पॅरलल आहे। इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट। आणि काय करते, ती एका साईडला पॅरलल आहे परंतु ती काय करते, रिमेनिंग साईड्सला म्हणजे राहिलेले 2 साईड आहे त्याला काय करते, इंटरसेक्ट करते ॲट 2 डिस्टिंक्ट पॉईंट। 2 वेगवेगळ्या पॉईंटमध्ये ही काय करते, इंटरसेक्ट करते। देन द लाईन डिवाइड्स द साईड्स इन द सेम प्रोपोर्शन। त्या तसं जर होत असेल, 2 साईड्सला ती काय करत असेल, इंटरसेक्ट करत असेल, तर त्या साईडला जे इंटरसेक्ट केलेलं आहे त्यांना काय करते, ती देन लाईन डिवाइड, ती लाईन काय करते, त्या साईड्सला सेम प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करते। सेम प्रोपोर्शनमध्ये डिवाइड झालेले पार्ट आहेत, त्या 2 पार्टचा जर आपण रेशो घेतला तर तो रेशो कसा येणार आहे, इक्वल येणार आहे। तर आपल्याला सुरुवातीला हे सांगितलेल्याप्रमाणे डायग्राम काढून घ्यावं लागेल। डायग्राम कशा प्रकारे काढता येईल, तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे लाईन पॅरलल टू द साईड ऑफ द ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलला एक लाईन कशी आहे, पॅरलल आहे। तर त्याप्रमाणे आपल्याला एक डायग्राम काढावं लागेल, त्यामध्ये ट्रायंगल सुरुवातीला काढावं लागेल। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला ट्रायंगल ड्रॉ करतोय। ट्रायंगल ड्रॉ करताना त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की जो बेस आहे, बेसला हे काय आहे, एक पॅरलल आहे किंवा एक लाईन जी आहे ही काय सांगितलेली आहे आपल्याला, ट्रायंगलच्या एका साईडला ही पॅरलल आहे। तर आपण या ठिकाणी हा ट्रायंगल कंप्लीट करत आहोत। आपण ट्रायंगलला नाव देऊ, सपोज ट्रायंगलला नाव दिलं या ठिकाणी A, या ठिकाणी B आणि C, आणि सांगितलं आहे की एक लाईन जी आहे ही काय आहे, ट्रायंगलच्या साईडला पॅरलल आहे। मग कोणत्याही साईडला आपण पॅरलल घेऊ शकतो, या साईडला घेऊ शकतो, या साईडला घेऊ शकतो किंवा ह्या BC साईडला। तर आपण BC साईडला एक लाईन पॅरलल घेऊ। तर या ठिकाणी BC आहे, या ठिकाणी आपण एक लाईन पॅरलल घेऊ टू BC। तर या ठिकाणी ही लाईन आपण घेतलेली आहे पॅरलल टू BC। तर या ठिकाणी ही, आणि ह्या लाईनला नाव देऊ L, म्हणजे सपोज म्हटलं आपण, सपोज लाईन L इज पॅरलल टू साईड ऑफ द ट्रायंगल BC। हे ट्रायंगलचं नाव आहे, परंतु हे काय केलं आहे, ह्या लाईननं ही जी ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलची AB साईड आणि ही AC साईड, ह्या 2 साईडला काय केलेलं आहे, इंटरसेक्ट केलेलं आहे। म्हणजे पहा, या ठिकाणी एकदा इंटरसेक्ट केलेलं आहे, एकदा या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी असेल, या ठिकाणी आपण नाव देऊ P, या ठिकाणी नाव देऊ Q। म्हणजे आपल्याला ही डायग्राम झाली फ्रॉम सेंटेन्स ऑफ द थेरम। तर यावरून आपण काय करणार, ही डायग्राम झाली। आता हे थेरम आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, परंतु सुरुवातीला आपण काय घेतो, त्यामध्ये थेरममध्ये सुरुवातीला घेताना गिवन घेतो। म्हणजे या ठिकाणी आपण गिवनपासून सुरुवात करूया थेरममध्ये। तर सुरुवातीला गिवनलाच आपण मराठीमध्ये पक्ष म्हणतो। गिवनमध्ये काय आहे, आपल्याला जे डायग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळते ते आपण गिवनमध्ये लिहायचं आहे। म्हणजेच काय पाहायला मिळते आपल्याला थेरममध्ये, पहा थेरम आपण डायग्राम कशावरून काढली, सेंटेन्सवरून, आणि हे गिवन जे लिहितोय आपण सुरुवातीचं हे कशावरून लिहितोय, फ्रॉम डायग्राम। म्हणजेच आपल्याला डायग्राममध्ये काय दिसतंय की हा ट्रायंगल आहे ABC, म्हणजेच काय म्हणता येईल, इन ट्रायंगल ABC, एक ट्रायंगल आहे ABC। त्यामध्ये काय आहे, लाईन L, ही लाईन L आहे, ही पॅरलल आहे, कोणाला पॅरलल आहे, टू साईड BC। ही लाईन पॅरलल टू साईड BC, म्हणजे या ठिकाणी घेता येईल आपल्याला लाईन L पॅरलल साईड BC। लाईन L जी आहे ही साईड BCला कशी आहे, पॅरलल, म्हणजे ह्या 2 लाईन पॅरलल। नंतर आणखी काय सांगता येईल की जी ही लाईन L आहे ही ABला इंटरसेक्ट करते, कोणत्या पॉईंटमध्ये, P पॉईंटमध्ये, आणि ACला इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट Q। म्हणजे आपल्याला हे सुद्धा सेंटेन्स या ठिकाणी लिहिता येईल। म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, लाईन L इंटरसेक्ट साईड AB ॲट
साईड ए सी अँड साईड ए सी, ए सीला सुद्धा इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट, परंतु कोणत्या पॉईंटमध्ये, ॲट पॉईंट पी अँड क्यू. तर हे आपल्याला गिवनमध्ये होईल. हे जे बी आहे हे आपल्याला ट्रायंगलचं नाव आहे, या ठिकाणी हा बी आहे. ओके, तर या ठिकाणी आपण हे गिवन कंप्लीट केलेलं आहे. आता हे गिवनवरून आपल्याला प्रूफ करायचं असतं. ओके, म्हणजे आपल्याला दाखवायचं असतं की काय सिद्ध करायचं ते, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, टू प्रूव्ह म्हणतो. ओके, टू प्रूव्ह म्हणजे आपल्याला काय दाखवून सिद्ध करायचं आहे. तर आपल्याला काय सांगितलं आहे की टू प्रूव्हमध्ये लास्टचा पार्ट येणार, देन द लाईन डिवाइड्स, ही लाईन काय करते, डिवाइड करते कशाला, द साईड्सला डिवाइड करते. पहा, ही ए बी साईड होती, परंतु ह्या ए बी साईडला डिवाइड केलं ए पी आणि पी बीमध्ये. ही ए सी साईड होती, ए सीला दोन पार्टमध्ये डिवाइड केलं, ए क्यू आणि क्यू सी. तर आपल्याला काय सांगितलं, हे जे डिवाइड केलेले पार्ट आहेत यांचा जो रेशिओ असतो हे कसे असतात, सेम प्रोपोर्शनमध्ये. प्रोपोर्शन म्हणजे ज्यांचा रेशिओ कसा असतो, इक्वल असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला टू प्रूव्हमध्ये काय घ्यायचं आहे की या साईडचा रेशो म्हणजे ए पी बाय पी बी, म्हणजे या ठिकाणी ए पी बाय पी बी हा रेशो कसा आहे, इक्वल आहे. पुन्हा एवढा इक्वल आहे ए क्यू बाय क्यू सी, ए क्यू बाय क्यू सी. तर हे आपल्याला प्रूफमध्ये म्हणजे टू प्रूव्ह हे आपल्याला यामध्ये करायचं आहे. म्हणजे आपल्याला हे जे डायग्राम आहे यावरून आपल्याला हे इक्वल आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला थोडंसं डायग्राममध्ये कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं एक जॉईन करायचे आहेत काही पार्ट. तर या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये हा पी आणि सी जॉईन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी जॉईन पी सी म्हणता येईल किंवा ड्रॉ पी सी. तर या ठिकाणी हा पी सी आपण ड्रॉ केलेला आहे. नंतर ज्याप्रमाणे आपण पी सी जॉईन केला त्याचप्रमाणे आपल्याला क्यू आणि बी हे सुद्धा दोन जॉईन करायचे. तर या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन लिहिताना आपल्याला काय सांगता येईल, ड्रॉ सेगमेंट पी सी अँड ड्रॉ बी क्यू किंवा क्यू बी म्हटलं तरी चालेल. तर आपण हे कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिणार आहोत. कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शनमध्ये काय पाहायचं आहे, ड्रॉ सेगमेंट म्हणूया आपण. ड्रॉ सेगमेंट कोणती ड्रॉ केली, या ठिकाणी ड्रॉ सेगमेंट पी सी अँड दुसरी सेगमेंट कोणती ड्रॉ केली, बी क्यू. या ठिकाणी बी क्यू म्हणून किंवा त्यालाच क्यू बी अशा प्रकारे म्हणता येईल. म्हणजे गिवन झाले, टू प्रूव्ह झाले, कन्स्ट्रक्शन झाले. यानंतर काय असतं कन्स्ट्रक्शन नंतर प्रूफ. आता हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे की हे कशा प्रकारे इक्वल होणार आहे दोन रेशो. तर आपल्याला प्रूफ सुरुवातीला घेण्यासाठी आपल्याला फर्स्ट ट्रायंगल आपण दोन कन्सिडर करणार आहोत. तर ट्रायंगल ते दोन कोणते आहेत, ए पी क्यू आणि एक ट्रायंगल आहे क्यू पी बी किंवा बी पी क्यू असे म्हटलं तरी चालेल. तर मी याचं नाव घेतो ए पी क्यू. इन ट्रायंगल सुरुवातीला म्हणू, इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल हा ए पी क्यू आणि दुसरा कोणता बी पी क्यू. या ठिकाणी अँड ट्रायंगल बी पी क्यू. ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला पाहायचं आहे काय इक्वल आहे का. तर या ठिकाणी आपण मी हे दोन ट्रायंगल आपल्याला समजण्यासाठी मी हे दोन ट्रायंगलचे डायग्राम या ठिकाणी सेपरेट काढतो. ओके, तर या ठिकाणी आपण ए पी क्यू म्हटले आणि दुसरा बी पी क्यू, म्हणजे हे एक आपण लाईन ड्रॉ करू. तर मी ती लाईन ड्रॉ या ठिकाणी करतो. या ठिकाणी नाव ए, या ठिकाणी पी आणि या ठिकाणी बी. तर आपल्याला ही डायग्राम अशा प्रकारे या ठिकाणी मिळेल. ओके, आणि हा बीकडे जोडलेला आहे आणि या ठिकाणी आहे पॉईंट क्यू, म्हणजे क्यू ए, हे क्यू ए क्यू पी या ठिकाणी आहे आणि क्यू बी या ठिकाणी क्यू बी. तर अशा प्रकारचा ट्रायंगल तयार होणार आहे. तर ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय इक्वल मिळेल रे पहा. आपण ट्रायंगल पहिला कोणता घेतला आहे, ए पी क्यू. यामध्ये हा बेस होईल. दुसरा ट्रायंगल कोणता आहे, बी पी क्यू, म्हणजे हा बी पी क्यू हा ट्रायंगल. यामध्ये बेस पी बी आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे बेस वेगळे आहेत, परंतु हाईट जर पाहिली तर किंवा हाईट जर आपण काढली या ठिकाणामधून तर ही हाईट कशी होणार आहे, दोघांची इक्वल होणार आहे. ह्या ट्रायंगलसाठी हीच हाईट असणार आहे आणि ह्या ट्रायंगलसाठी सुद्धा हीच हाईट असणार आहे. म्हणजे आपल्याला या दोन ट्रायंगलमध्ये हाईट काय आहे, इक्वल आहे. म्हणजे इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल बी पी क्यू काय सांगता येईल आपल्याला, या ठिकाणी हाईट इज इक्वल, हाईट इज इक्वल. या ठिकाणी काय आहे, हाईट काय आहे, इक्वल आहे. म्हणजेच आपल्याला काय घेता येईल पहा, हाईट इक्वल आहे म्हणजेच काय घेणार त्याला, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइड बाय दुसरा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू इज इक्वल टू. हाईट इक्वल असेल तर आपण रेशो कोणाचा घेतो, बेसचा रेशो घेतो. म्हणजेच कंडिशन, फर्स्ट कंडिशन ए पी डिवाइड बाय पी बी, म्हणजे हा बेस आहे. ए पी क्यूमध्ये ए पी बेस आहे आणि बी पी क्यूमध्ये हा पी बी बेस आहे. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, ए पी बाय पी बी. या ठिकाणी हे इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि रिझन काय येईल रे, रिझन काय म्हणून घेता येईल आपल्याला या ठिकाणी, की हे जे एरिया आहे हा एरिया कोणाशी प्रोपोर्शनल असतो, एरिया प्रोपोर्शनेट
टू बेस, एरिया प्रोपोर्शनेट टू बेस. म्हणजे जर इक्वल हाईट असेल तर एरिया कोणाशी प्रोपोर्शनेट असतो, टू इट्स बेस. तर या ठिकाणी आपण बेसचा रेशो घेतलेला आहे. हे इक्वेशन नंबर फर्स्ट झालेलं आहे. हे झालं इन ट्रायंगल ए पी क्यू आणि बी पी क्यू. म्हणजे हे ए पी क्यू वरतीचा ट्रायंगल आणि बी पी क्यू हे दोन जसे ट्रायंगल घेतले होते त्याच प्रकारे आता आपण हे दोन ट्रायंगल घेणार आहोत. म्हणजेच पुन्हा आपण हे फर्स्ट कंडिशन झाली पहा, कंडिशन आपण समजून घ्यायच्यात फक्त. सेकंड कंडिशन इन ट्रायंगल, या ठिकाणी घेतो मी इन ट्रायंगल ए पी क्यू, पुन्हा तोच ट्रायंगल ए पी क्यू आणि दुसरा ट्रायंगल मात्र चेंज करायचा आपल्याला. या ठिकाणी सी क्यू पी म्हणू आपण, सी क्यू पी, इन ट्रायंगल सी क्यू पी. तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये पाहू आपण. पहा या ठिकाणी दोन ट्रायंगल कोणते घेतले तर ए पी क्यू आणि दुसरा सी क्यू पी. म्हणजे हा एक ट्रायंगल आणि या ट्रायंगल. या ट्रायंगलमध्ये पण आपण डायग्राम काढून पाहूया. मी सुरुवातीला डायग्राम काढतो. ही सुरुवातीला बेस घेऊ आपण. तर या ठिकाणी मी बेस घेतो. या ठिकाणी सपोज या ठिकाणी हा ए आहे, सॉरी समजा या ठिकाणी आपण काय घेतला, ए घेतला. या ठिकाणी क्यू म्हणजे या ठिकाणी ए, या ठिकाणी क्यू, नंतर या ठिकाणी आहे सी आणि या ठिकाणी कोण आहे, हा आपण हा पूर्ण ट्रायंगल घेतो आहे. तर या ठिकाणी आहे पी. तर याला पी नाव देऊ. तर हा पी क्यू जोडलेला आहे आणि पी सी सुद्धा जोडलेला आहे. पहा पी सी जोडलेला आहे, पी क्यू जोडलेला आहे, पी ए जोडलेला आहे. म्हणजे पी ए, पी क्यू आणि पी सी. तर अशा प्रकारे आपल्याला डायग्राम मिळेल. तर या ठिकाणी आपण जर पाहिला तर पुन्हा आणखी दोघांमध्ये काय इक्वल मिळणार आहे. पहा या ठिकाणी हाईट नाही, मग जर आपण हाईट काढली तर ही हाईट या ठिकाणी येईल अशी परपेंडिक्युलर. ही झाली या ट्रायंगलसाठी हाईट आणि हा पी क्यू सी जो ट्रायंगल आहे यासाठी सुद्धा हाईट हीच होणार आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलमध्ये काय आहे, हाईट इक्वल आहे. म्हणजे इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल सी क्यू पी काय सांगता येईल, हाईट इज इक्वल. हाईट काय आहे, इक्वल आहे. म्हणजेच मग आपण काय घेतो, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइड बाय ते दोन्ही ट्रायंगलचा एरिया घेणार आपण. एरिया ऑफ ट्रायंगल सी क्यू पी इज इक्वल टू, हाईट इक्वल असेल तर आपण काय रेशो कोणाचा घेतो, हाईट एरिया प्रोपोर्शनल टू बेस. म्हणजेच बेस कोणता आहे या ठिकाणी, ए पी क्यू ह्या ट्रायंगलसाठी, ए पी क्यू ह्या ट्रायंगलसाठी बेस ए क्यू होईल आणि सेकंड ट्रायंगलसाठी सी क्यू पी ह्या ट्रायंगलसाठी हा काय होईल, बेस होईल. म्हणजेच क्यू सी. इक्वेशन नंबर सेकंड. आणि याला सुद्धा रिझन काय येईल, जे या प्रकारे लिहिलं आहे तेच, एरिया प्रोपोर्शनेट टू, या ठिकाणी लिहिलं रिझन एरिया प्रोपोर्शनेट टू बेस, एरिया प्रोपोर्शनेट टू बेस. तर हे इक्वेशन नंबर सेकंड झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण पहा फर्स्ट कंडिशनमध्ये हे दोन ट्रायंगल कन्सिडर केले होते, सेकंड कंडिशनमध्ये हे दोन ट्रायंगल कन्सिडर केले. आता एक लास्ट कंडिशन आहे इन ट्रायंगल म्हणून आपण. इन ट्रायंगल आपण सुरुवातीला कोणते घेतले होते, हा एक घेतला होता ए पी क्यू आणि हा एक घेतला होता, नंतर हा एक घेतला होता, हा इकडचा एक घेतला होता. तर आता आपण हे जे दोन आहेत खाली हे दोन ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत. म्हणजेच कोणते, बी पी क्यू आणि सी क्यू पी हे दोन ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहे. आता या ठिकाणी आपण हा वरतीचा ट्रायंगल घेणार नाही. म्हणजे काय म्हणता येईल, इन ट्रायंगल बी पी क्यू, इन ट्रायंगल बी पी क्यू अँड ट्रायंगल दुसरा कोणता, सी क्यू पी, इन ट्रायंगल सी क्यू पी. पहा या तर आपल्याला या ट्रायंगलमध्ये काय सांगता येईल, बेस पी क्यू हा कसा आहे, इक्वल घेता येईल. पहा आता बेस इक्वल काय घेता येईल, आणि या ठिकाणी सांगितलं आपल्याला की ही लाईन यल जी आहे ही कशी आहे, पॅरल आहे बी सी बरोबर. म्हणजे हे दोन ट्रायंगल जे आहेत, हे दोन ट्रायंगल हा बी पी क्यू आणि सी क्यू पी हे दोन ट्रायंगल जे आहेत हे दोन पॅरल लाईनच्या मध्ये आहेत. मग जर ते पॅरल लाईनच्या मध्ये असेल तर त्यांची हाईट काय असणार, इक्वल असणार. म्हणजे आपण आणि बेस हा पी क्यू हा सेम होईल. पहा बी पी क्यू यामध्ये पी क्यू नाव आलं आहे आणि सी क्यू पी यामध्ये सुद्धा हे पी क्यू हे नाव आलेलं आहे. म्हणजे दोघांमध्ये बेस काय होईल, सेम होईल. म्हणजे या ठिकाणी म्हणता येईल हिअर बेस पी क्यू इज सेम. या ठिकाणी बेस काय आहे, सेम आहे. आणि जर नाही लक्षात आलं तर आपण ही डायग्राम काढू शकतो. या ठिकाणी पी आणि क्यू नाव देऊ. एक या ठिकाणी डायग्राम होईल आणि एक या ठिकाणी डायग्राम होईल. एका ठिकाणी पी क्यू या ठिकाणी बी नाव होईल आणि एका ठिकाणी सी नाव होईल. म्हणजे बी पी क्यू आणि सी क्यू पी अशा प्रकारे हे दोन ट्रायंगल होईल. यांचे बेस कोणता आहे, या ठिकाणी आपण ह्याला उलट केलेलं आहे अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपल्याला हे फिगर मिळेल. आणि या ठिकाणी हे दोन पॅरल लाईनच्या मध्ये आहेत, ह्या लाईन दोन पॅरल आहेत. म्हणजे त्यांची हाईटसुद्धा काय असणार, इक्वल असणार. म्हणजे या ठिकाणी आपण सांगितलं बेस पी क्यू इज सेम. नंतर आणखी काय सांगता येईल, ही पी क्यू ही पॅरल आहे बी सी बरोबर. पी क्यू पॅरल बी सी, देअरफॉर हाईट इज इक्वल. नंतर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, हाईटसुद्धा काय मिळाली आपल्याला,
इक्वल मिळाले, म्हणजे बेस इक्वल आहे, हाईटसुद्धा इक्वल आहे. मग एरिया काय असतो त्या दोघांचा, बेसही इक्वल आहे, हाईटही इक्वल आहे. कंडिशन नंबर 3, त्यामध्ये कंडिशनमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे सुरुवातीला, BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल हा कोणता आहे, CQP. ओके, इक्वेशन नंबर 3 या ठिकाणी हे इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 कसं मिळालं पाहिले, या ठिकाणी काय आहे सेम, या ठिकाणी मी त्याला अंडरलाईन करतो, बेस PQ सेम आणि हाईटसुद्धा कशी आहे, इक्वल आहे. म्हणजे बेस आणि हाईट इक्वल असेल तर दोघांचा एरिया कसा असतो, इक्वल असतो. हे आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलं होतं. त्या म्हणजे हे इक्वेशन नंबर 3 झालं. परंतु आपण इक्वेशन 1, 2 आणि 3 हे आपल्याला 3 इक्वेशन हे 3 कंडिशनवरून वेगवेगळ्या मिळालेले आहेत. आणि 3 कंडिशन कोणत्या, फर्स्ट आपण हे 2 ट्रायंगल घेतले होते, त्यानंतर हे 2 ट्रायंगल घेतले, इक्वेशन 2 मिळालं, आणि त्यानंतर हे 2 ट्रायंगल घेतले, इक्वेशन नंबर 3 मिळालं. तर या 2 ट्रायंगलमध्ये जर आपण पाहिलं इक्वेशन 1, 2, 3 मध्ये, तर या ठिकाणी APQ आहे, या ठिकाणी APQ आहे, म्हणजे दोन्ही इक्वल मिळाले. या ठिकाणी BPQ आहे आणि या ठिकाणी CQP आहे. पहा, या ठिकाणी BPQ आणि CQP. परंतु आपल्याला इक्वेशन 3 मध्ये काय सांगितले की BPQ आणि CQP म्हणजे हे CQP आणि या ठिकाणी BPQ म्हणजे हे दोन्ही पण कसे आहेत, इक्वल आहेत. हे कुठे सांगितलेलं आहे, आपल्या इक्वेशन नंबर 3 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्याला हे दोन्ही पण BPQ आणि CQP हे दोन कसे होतील, सेम होतील फ्रॉम इक्वेशन नंबर 3. मग या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट आपण या ठिकाणी घेऊया फ्रॉम 1, 2, 3, फ्रॉम 1, 2 अँड 3 ह्या तिन्हींवरून आपण काय सांगणार आहोत की हे APQ आहे, इकडे APQ आहे, या ठिकाणी BPQ आहे, या ठिकाणी CQP. परंतु हे दोन्ही पण कसे होणार आहेत, मग इक्वल होणार आहेत. कारण इक्वेशन 3 मध्ये काय सांगितले, हे दोन्ही पण कसे आहेत, इक्वल. म्हणजे हे दोन काय झाले, इक्वल. म्हणजे आपल्याला या दोन्ही इक्वेशनमध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये दोघांची लेफ्ट साईड काय होणार आहे, सेम होणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय घेता येईल, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल सुरुवातीला कोणता, APQ डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू, हा एरिया कोणाशी इक्वल येणार आहे, याबरोबर येणार आहे. कारण हे दोन्ही कसे आहेत, इक्वल. या ठिकाणी लिहिता येईल एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल CQP, एरिया ऑफ ट्रायंगल CQP. हे झाले फ्रॉम 1 and 2. परंतु APQ आणि हे म्हणजे दोघांच्या जर लेफ्ट साईड इक्वल असतील तर त्यांच्या राईट साईडसुद्धा काय घेता येईल, आपल्याला इक्वल घेता येईल. म्हणजेच आपल्याला त्याप्रमाणे काय लिहिता येईल, मग दोघांच्या राईट साईड म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये सुद्धा राईट साईड काय मिळणार, सेम मिळतील. म्हणजेच आपल्याला राईट साईड कोणती, या ठिकाणी AP बाय या ठिकाणी काय आहे PB इज इक्वल टू, या ठिकाणी राईट साईड पहा AQ बाय सेकंड साईड QC. म्हणजे हे आपल्याला प्रूफ झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे आपल्याला दाखवायचं होतं की हे दोन रेशो इक्वल आहेत, म्हणजेच कोणते, AP बाय PB इज इक्वल टू AQ बाय QC. तर या ठिकाणी हे पूर्ण झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, हेन्स प्रूव्ड, म्हणजे या ठिकाणी आपण हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे हा आपल्याला थेरम या ठिकाणी पूर्ण होईल. तर या ठिकाणी हा थेरम आहे, या थेरमचा आपल्याला कॉन्व्हर्ससुद्धा आहे. कॉन्व्हर्समध्ये काय असेल, ज्या ठिकाणी थेरम आहे, थेरममध्ये काय सांगितलेलं पहा, आपल्याला दिलं आहे काय की लाईन पॅरल आहे, ही लाईन PQ जी आहे ही पॅरल आहे BCला. जर लाईन पॅरल असेल तर आपल्याला रेशो काय मिळतो, इक्वल मिळतो. म्हणजे AP बाय PQ आणि इकडे AQ बाय QC. तर हे रेशो काय मिळतात, सेम मिळतात. परंतु हे केव्हा, मेन थेरममध्ये. आणि जर कॉन्व्हर्स असेल तर कॉन्व्हर्स उलट असेल. काय असेल, आपल्याला हे दिलेलं असेल आणि प्रूफ करायचं असेल की लाईन कशी आहे, पॅरल आहे का ते पहा म्हटलं असेल, हे आपल्याला कॉन्व्हर्समध्ये असेल. तर पेज नंबर 7 वरती आपल्याला बॉटमला कॉन्व्हर्स दिलेला आहे, बेसिक प्रॉपर्टी थेरमसाठीचा कॉन्व्हर्स. त्यामध्ये काय म्हटलं पहा, इफ अ लाईन डिवाइड्स एनी 2 साइड्स ऑफ ट्रायंगल इन सेम रेशो. जर काय सांगितलं, जर एखादी लाईन जी असेल, म्हणजे समजा ही लाईन आहे, ही काय करते, त्या अदर 2 साईड्सला ज्या ठिकाणी डिवाइड करते त्या तो जो रेशो मिळतो तो काय असेल, सेम असेल. तर काय म्हटलं, देन लाईन इज पॅरल टू द थर्ड साईड. म्हणजे हे जर 2 रेशो इक्वल मिळाले तर ही जी लाईन असते ही थर्ड साईडला कशी असते, पॅरल असते. हे आपल्याला कॉन्व्हर्समध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे पेज नंबर 7 वरती. तर कॉन्व्हर्स आणि थेरम यांचा यूज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना प्रॅक्टिस सेट 1.2 साठी उपयोग होणार आहे. ओके, तर आपल्याला कॉन्व्हर्ससुद्धा माहीत पाहिजे. चला, यानंतर आपल्याला पाहायचं आहे सेकंड थेरम. या अगोदर आपण बेसिक प्रॉपर्टी थेरम हा पाहिलेला आहे. तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे अँगल बायसेक्टर थेरम. आपल्याला या ठिकाणी 3 थेरम आहेत. या आपण एक पाहिलेला आहे, आता हा दुसरा आहे आणि यानंतर एक तिसरा थेरम आहे. आणि या 3 थेरमवर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करायची. परंतु त्यासाठी आपल्याला हे 3 थेरम व्यवस्थित माहीत असणं आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी चला आपण सेकंड नंबर थेरम पाहूया, अँगल बायसेक्टर थेरम. तर अँगल बायसेक्टर थेरम काय आहे, तर त्या सेंटेन्सवरून आपण अगोदर लक्षात घेऊया. द बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ ट्रायंगल. एक बायसेक्टर आहे, म्हणजेच अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर ऑफ ॲन अँगल, पण हा कोणाचा अँगल बायसेक्टर आहे, अँगलसाठीचा आहे. ऑफ ट्रायंगल
डिवाइड्स द साईड अपोजिट टू द अँगल. तो काय करतोय, साईडला डिवाइड करतोय, पण कोणाच्या अपोजिट, साईड अपोजिट टू द अँगल. तो जो ज्या अँगलमधून तो बायसेक्टर काढलेला आहे तो काय करतोय, ज्या अँगलमधून काढलेला आहे त्याच्या अपोजिट जी साईड आहे त्या साईडला काय करतोय, डिवाइड करतोय, म्हणजे त्याचे दोन भाग करतोय इन द रेशो ऑफ रिमेनिंग साईड्स. परंतु तो जो भाग केलेला आहे तो त्या भागाचा जो रेशो आहे तो काय आहे, ज्या राहिलेल्या दोन साईड्स आहेत ट्रायंगलच्या त्या भागांच्या रेशो एवढा आहे. म्हणजे तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी डायग्राम काढावा लागेल. तर या ठिकाणी मी डायग्राम सुरुवातीला काढून घेतो. चला, या ठिकाणी आपण ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर या डायग्रामवर आपण आता आपल्याला गिवन लिहायचं आहे. सुरुवातीला पहा, या ठिकाणी आपण अँगल बायसेक्टर काढलेला आहे. या ठिकाणी ABC हा ट्रायंगल आहे आणि या ठिकाणी अँगल Cसाठी आपण एक बायसेक्टर काढलेला आहे. म्हणजे ही रे जी आहे, रे CE ही काय काढलेली आहे, बायसेक्टर काढलेले आहे. ज्याप्रमाणे सांगितलं होतं अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल हा ट्रायंगल आणि त्याच्या एका अँगलचा बायसेक्टर काय करतो, डिवाइड द साईड अपोजिट टू द अँगल. आणि काय करतो तो, ही जी अपोजिट साईड आहे अँगलची अपोजिट साईड तिला डिवाइड केलं. पहा, AB साईडला डिवाइड केलं AE आणि EBमध्ये. म्हणजे डिवाइड जर केलं तर ते जे डिव्हिजन असतं ह्या दोघांचा रेशो हा कोणा एवढा असतो, ह्या दोन पार्टचा रेशो ऑफ द रिमेनिंग साईड्स. आणि हा कोणा एवढा असतो, रेशो ऑफ रिमेनिंग साईड्स. म्हणजे कोणत्या साईड्स राहिली, AC अँड CB या साईडच्या रेशो एवढा असतो, हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण सुरुवातीला गिवन लिहिणार आहोत. गिवनमध्ये काय लिहिता येईल आपल्याला, की जे आपल्याला डायग्राममध्ये पाहता येईल ते आपल्याला गिवनमध्ये म्हणता येईल. गिवनमध्ये काय आहे, इन ट्रायंगल ABC म्हणता येईल. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABCमध्ये काय आहे, रे CE हा रे CE आहे. ओके, म्हणजेच काय घेता येईल, रे CE इज बायसेक्टर ऑफ, हा कोणाचा बायसेक्टर आहे, कोणत्या अँगलमधून काढलेला आहे, इज बायसेक्टर ऑफ अँगल C. या ठिकाणी अँगल C. नंतर या ठिकाणी हा जो रे CE आहे हा काय करतोय, ABला इंटरसेक्ट करतोय ॲट पॉईंट E. म्हणजे आपल्याला हे सुद्धा या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे आणखी दुसरं या ठिकाणी हा बायसेक्टर आहे अँगलचा. म्हणजे या ठिकाणी हे दोन अँगल कसे होणार आहेत, हे दोन अँगल इक्वल होतील. कोणते दोन अँगल, अँगल ACE या ठिकाणी लिहिता येईल. देअरफॉर अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल, हे दोन अँगल इक्वल का होणार, तर हा बायसेक्टर आहे आणि बायसेक्टरचं काम काय असतं, दिलेल्या अँगलचे दोन इक्वल पार्ट करणे. म्हणजे अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल. दुसरा कोणता घेता येईल, या ठिकाणी BCE म्हटलं तरी चालेल किंवा ECB असे म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी आपण ECB अशा प्रकारे हे नाव घेऊ. ओके, म्हणजे या ठिकाणी हे मिळालेलं आहे. हे A आपण या ठिकाणी जवळ घेऊया नाव थोडं, ठीक आहे. या ठिकाणी हे आपल्याला मिळालेलं आहे. नंतर हा जो रे CE आहे हा काय करतो आहे, ABला इंटरसेक्ट करतो आहे ॲट पॉईंट Eमध्ये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल रे CE इंटरसेक्ट साईड AB ॲट पॉईंट E. पहा, या ठिकाणी आपण हे सर्व डायग्रामवरून दिसतंय ते आपण लिहिलं, ते म्हणजेच काय असतं, गिवन असतं. गिवन. तर यानंतर आपल्याला टू प्रूव्ह घ्यायचं आहे. आपल्याला दाखवायचं काय आहे ते आपण पाहणार आहोत. टू प्रूव्ह, या ठिकाणी टू प्रूव्ह म्हणजेच आपल्याला काय साध्य करायचं आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की जो डिवाइड करतो साईड अपोजिट टू द अँगल, अपोजिट टू द साईड कोणती, अपोजिट टू द अँगल साईड कोणती आहे, या ठिकाणी अँगलच्या अपोजिट साईड. या ठिकाणी ABला डिवाइड केलं AE आणि EBमध्ये. म्हणजे यांचा रेशो घ्यायचा आहे आपल्याला AE/EB. आणि हा आलेला रेशो हा कोणा एवढा आहे, इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साईड. राहिलेल्या दोन साईडच्या रेशो एवढा आहे. मग राहिल्या कोणत्या साईड, एक AC राहिली, एक CB राहिली. आणि लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपण AE पासून सुरुवात केली, म्हणजे A पासून. तर आपण सुरुवातसुद्धा AC आणि CB पासून करणार, म्हणजेच AC/CB. तर हे झालं टू प्रूव्हमध्ये. यानंतर आपल्याला थोडंसं डायग्राममध्ये कन्स्ट्रक्शन करायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल, कन्स्ट्रक्शन घ्यावं लागेल. आणि कन्स्ट्रक्शन काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. कन्स्ट्रक्शनमध्ये काय करणार आहोत आपण, तर आपल्याला ह्या CE ही जी रे CE आहे, ह्या रे CEला पॅरल आपल्याला Bमधून जाणारी एक काय काढायची, एक लाईन ड्रॉ करायची. म्हणजे आपण या ठिकाणी Bमधून जाणारी एक CEला पॅरल असणारी एक लाईन ड्रॉ करणार आहोत. तर या ठिकाणी मी ही लाईन ड्रॉ करतो. CEला काय असली पाहिजे, ती रे CE यासाठी ती काय असली पाहिजे, पॅरल असायला पाहिजे. तर आपण या ठिकाणी ही कन्स्ट्रक्शन करणार आहोत. म्हणजेच आपण काय सांगितलं, या ठिकाणी ड्रॉ अ लाईन, एक लाईन ड्रॉ करायची. ड्रॉ अ लाईन पॅरल टू रे, ही कोणाला पॅरल असायला पाहिजे, पॅरल टू रे कोणती, रे CE. ओके, रे CE म्हणजे या ठिकाणी पॅरल आहे. नेक्स्ट आपल्याला पुढे काय करायचं, आता हे जॉईन झाली पाहिजे. आपल्याला AC हा एक्सटेंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल एक्सटेंड AC. एक्सटेंड म्हणजे वाढवा, एक्सटेंड AC सो ॲज टू, कुठपर्यंत वाढवायचा आहे, सो ॲज टू इंटरसेक्ट. तो काय झाला पाहिजे, इंटरसेक्ट झाला पाहिजे, म्हणजे छेदला पाहिजे. परंतु कुठे छेदला पाहिजे, अगोदर या ठिकाणी आपण इंटरसेक्ट याला एक एक्सटेंड करूया, रेला पाहूया, ACला एक्सटेंड करूया. या ठिकाणी हा आपण एक्सटेंड करतो आहे.
तर या ठिकाणी आपण जेव्हा एक्सटेंड करतो तेव्हा तो एकमेकांना मिळतील. तर त्या ठिकाणी त्या पॉईंटला नाव देऊ आपण डी. म्हणजेच काय म्हणता येईल, एक्सटेंड ए सी सो ॲज टू इंटरसेक्ट ॲट पॉईंट डी. हा कुठपर्यंत पोहोचला पाहिजे, ॲट पॉईंट डीमध्ये तो काय झाला पाहिजे, इंटरसेक्ट झाला पाहिजे. तर अशा प्रकारे हे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. त्यानंतर आपण आता प्रूफ पाहणार आहोत. तर प्रूफसाठी आपल्याला या ठिकाणी प्रूफ घ्यावं लागेल. या ठिकाणी मी प्रूफ लिहितो. प्रूफमध्ये आपल्याला फर्स्ट सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला गिवन आहे अँगल ACE हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल ECB. म्हणजे आपण हे अँगल या ठिकाणी सुरुवातीला घेऊया. म्हणजे हे दोन अँगल हे या ठिकाणी कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. तर आपण त्या ठिकाणी ते लिहून घेऊया. म्हणजेच या ठिकाणी कोणते दोन अँगल कोणता आहे, अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल या ठिकाणी ECB. या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 देऊ आणि रिझन काय येईल, हे गिवन आहे आपल्याला दिलेलं आहे हे या ठिकाणी. पण हे कशामुळे इक्वल आहेत, तर ही रे आहे अँगल बायसेक्टर आणि यामुळे हे दोन अँगल इक्वल येतील. तर यानंतर आपण पुढे आता या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की CE आपल्याला माहीत आहे, हे कन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे की CE आणि ही BD जी आहेत ह्या दोन कशा आहेत, पॅरल आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ह्या दोन लाईन घ्यायच्या आहेत आता. तर आपण या ठिकाणी घेऊ CE पॅरलल BD अँड आपण या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल घेणार आहोत BC अँड BC इज ट्रान्सव्हर्सल. BC ही काय आहे, त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. तर मी या ठिकाणी डायग्राम काढतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की या प्रकारे कशाप्रकारे ह्या दोन लाईन पॅरल आहेत ते. तर या ठिकाणी ही पॅरल लाईन मिळेल आपल्याला, ही दुसरी पॅरल लाईन, ओके. आणि या ठिकाणी ही त्याची ट्रान्सव्हर्सल मिळेल. म्हणजेच या ठिकाणी नाव आहे E, या ठिकाणी नाव आहे C, या ठिकाणी D आणि या ठिकाणी B. तर या ठिकाणी पहा, हा या ठिकाणचा अँगल म्हणजे ECB आणि या ठिकाणचा अँगल, कारण ह्या दोन लाईन पॅरल आहेत म्हटल्यानंतर हे दोन अँगल कसे होणार, कॉन्ग्रुएंट होणार. कोणते दोन अँगल, या ठिकाणचा अँगल आणि या ठिकाणचा अँगल हे कॉन्ग्रुएंट होतील. का, हे दोन अल्टरनेट अँगल आहेत. कारण पहा ह्या दोन लाईन पॅरल आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, मग एक ट्रान्सव्हर्सल या साईडला आहे, दुसरा या साईडला आहे. म्हणजे हे कोणते झाले, अल्टरनेट अँगल झाले. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इथला अँगल C आणि या ठिकाणचा B अँगल हे दोन अँगल कसे मिळणार आहेत, इक्वल मिळणार आहेत. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, अँगल या ठिकाणी नाव काय लिहिता येईल, अँगल ECB कॉन्ग्रुएंट अँगल या ठिकाणी CBD, अँगल CBD हे इक्वेशन नंबर 2. आणि याला रिझन काय येईल, हे कोणत्या टाईपचे अँगल आहेत, हे अल्टरनेट अँगल आहेत, ओके, अल्टरनेट अँगल. तर अशा प्रकारे आपल्याला हे सेकंड इक्वेशन तयार होईल, ओके. या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं, ही CE आणि पॅरल आहे BD आणि BC ह्या काय घेतलं होतं, ट्रान्सव्हर्सल. त्याचप्रकारे ज्या प्रकारे आपण हे इक्वेशन मिळवलं आहे सेकंड, त्याचप्रमाणे इक्वेशन नंबर 3 मिळवायचं आहे. तर त्यासाठी आपण पुन्हा हे पॅरल लाईन आहेत, म्हणजेच काय घेणार, CE पॅरलल पुन्हा BD अँड आता या ठिकाणी आपण ट्रान्सव्हर्सल चेंज करणार आहोत. आता ट्रान्सव्हर्सल कोणती घेणार आहोत, तर ही ट्रान्सव्हर्सल पहा ह्या दोन लाईन पॅरलल आणि ही काय घेणार आहोत, त्याची ट्रान्सव्हर्सल. म्हणजे ट्रान्सव्हर्सल कोणती घेणार, अँड AD इज ट्रान्सव्हर्सल, AD इज ट्रान्सव्हर्सल. तर आपल्याला डायग्राम काढायचे आहे. डायग्राममध्ये आपल्याला CE आणि BD ही समजण्यासाठी डायग्राम काढतो, ज्याला लक्षात येईल त्याला काढण्याची गरज नाही. तर या ठिकाणचा अँगल आणि या ठिकाणचा अँगल आपल्याला इक्वल मिळतील. तर या ठिकाणी मी BD सुरुवातीला काढतो, या ठिकाणी BD, या ठिकाणी CE आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, ओके. तर या ठिकाणी आपल्याला A पॉईंट आहे, या ठिकाणी C पॉईंट आहे, या ठिकाणी D आहे, या ठिकाणी AE, या ठिकाणी E पॉईंट आहे आणि या ठिकाणी B आहे. आपल्याला हे दोन अँगल इक्वल मिळतील आणि हे दोन अँगल कोणत्या टाईपचे होतील पहा, ह्या दोन पॅरल लाईन आहेत CE आणि BD आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे AD. म्हणजे या ठिकाणचा आणि या ठिकाणचा अँगल हे दोन करस्पॉन्डिंग अँगल होतील. म्हणजेच कोणते दोन अँगल, अँगल ACE या ठिकाणी घेता येईल आपल्याला, अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल, या ठिकाणचा दुसरा अँगल कोणता, CDB, अँगल CDB. इक्वेशन नंबर 3 ह्याला आपण 3 नंबर देऊ आणि हे कोणत्या टाईपचे अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल, म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल आहेत हे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन 3 मिळालेले आहेत. या ठिकाणी इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. परंतु फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1मध्ये काय दिलं रे पहा, अँगल ACE आणि अँगल ECB हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच कोणते, आपण इक्वेशन 2 आणि 3ची जर लेफ्ट साईड पाहिली, इक्वेशन 2 आणि 3 लेफ्ट साईड पहा त्यांची, या ठिकाणी ECB आहे, या ठिकाणी ACE आहे. आणि इक्वेशन 1मध्ये काय सांगितलं, हे दोन्ही पण कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच आपल्याला इक्वेशन 1 वरून काय सांगता येईल, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 या दोघांची जी लेफ्ट साईड आहे ही कशी येणार आहे, इक्वल येणार आहे. कारण ECB आणि अँगल ACE
या ठिकाणी आपल्याला इक्वल दिलेत. म्हणजेच आपल्याला फ्रॉम 1 to 3 डायरेक्ट घेऊ आपण, फ्रॉम 1 to 3 म्हणून तिघांचा वापर करून फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3 या तिघांचा वापर करून म्हणजेच आपण इक्वेशन 1 वरून काय सांगितलं, इक्वेशन 2 आणि 3 या दोघांची लेफ्ट साईड ही कशी आहे, सेम आहे. कारण ACE कॉन्ग्रुएंट ECB हे आपल्याला 1मध्ये दिलेलं आहे. म्हणजे जर लेफ्ट साईड सेम असेल तर आपल्याला राईट साईडसुद्धा काय घेता येईल, त्यांची मग सेम घेता येईल. म्हणजेच अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल काय घेता येईल, CDB. म्हणजेच या ठिकाणी आपण देअरफॉर अँगल CBD कॉन्ग्रुएंट अँगल, या ठिकाणी अँगल CDB. म्हणजे या ठिकाणी कोणते दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले, तर या ठिकाणी पहा CBD या ठिकाणी हा अँगल आणि CDB म्हणजे या ठिकाणचा D अँगल आणि या ठिकाणचा B अँगल हे इक्वल झाले. आपल्याला इक्वेशन नंबर 4 देऊ. परंतु या ठिकाणी हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. मग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यामध्ये आपण हा ट्रायंगल कन्सिडर करू, इंट्रायंगल CBD. इंट्रायंगल 9 म्हणू या ठिकाणी, 9 इंट्रायंगल CBD. हे पहा ट्रायंगलमध्ये आपल्याला 9th क्लासमध्ये झालेलं आहे. जर ट्रायंगलमध्ये दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या अपोजिट साईडसुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे या ठिकाणी इंट्रायंगल CBD या ठिकाणी B आणि D हे दोन अँगल इक्वल आहेत फ्रॉम इक्वेशन 4. तर आपल्याला काय सांगता येईल की यांच्या अपोजिट साईडसुद्धा काय आहेत, मग कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच Bची अपोजिट साईड कोणती, या ठिकाणी CD. देअरफॉर CD कॉन्ग्रुएंट ही कोणाशी कॉन्ग्रुएंट असणार आहे, Dच्या समोरची साईड कोणती आहे, CB. म्हणजे या ठिकाणी CB. ह्याला आपण इक्वेशन नंबर 5 देऊ. आणि याला रिझन काय लिहिता येईल, रिझन काय, साईड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल, साईड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जर कॉन्ग्रुएंट अँगलच्या समोर जर साईड असतील तर त्यासुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. तर आपल्याला फायनल स्टेपमध्ये आलेलो आहेत आपण. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हा बिगर ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे, ABD हा बिगर ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. तर या बिगर ट्रायंगलमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोणत्या दोन लाईन पॅरल आहेत, या ठिकाणी CE आणि BD हे कसे आहेत, पॅरल आहेत. तर मी हा बिगर ट्रायंगल एकदा कन्सिडर करतो या ठिकाणी, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी म्हणू नाव, ओके, इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल, ABD मोठा ट्रायंगल घेऊ, इन ट्रायंगल ABD ह्या ट्रायंगलमध्ये. आता या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की BD आणि कोण पॅरल आहे, CE पॅरल आहे. म्हणजेच आपण पुन्हा घेऊया ते CE पॅरल BD हे दोन पॅरल आहेत. मग या ठिकाणी जर पॅरल असेल तर पॅरलसाठी आपण अगोदरचा थेरम पाहिलेला आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर थेरम काय आहे की जी लाईन पॅरल असते थर्ड साईडला, जर ट्रायंगलच्या जर एका साईडला पॅरल असेल तर ती काय करते, ज्या साईडला इंटरसेक्ट केलं आहे त्या साईडचा रेशिओ हा कसा असतो, इक्वल असतो. म्हणजे ती डिवाईड करते साईडला. पहा ही CE साईड काय करते, ABला डिवाईड करते या दोन पॉईंट, या दोन पार्टमध्ये. आणि ही जी AD साईड आहे याला हा C पॉईंट काय करतो, या दोन पार्टमध्ये डिवाईड करतो आहे. म्हणजे ह्या दोन पार्टचा रेशिओ काय असतो, इक्वल असतो. हे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे आपण काय लिहिणार या ठिकाणी, AE बाय EB इज इक्वल टू, हे कोणा एवढे मिळणार, AC बाय या ठिकाणी CD. परंतु आपल्याला जे प्रूफ दाखवायचं आहे, पहा प्रूफ काय दाखवायचं आहे आपल्याला, या ठिकाणी AE बाय EB म्हणजे आपल्याला या ठिकाणी लेफ्ट साईड मिळालेली आहे, इज इक्वल टू AC बाय AC पण मिळालेलं आहे, परंतु या ठिकाणी काय आहे, CB आहे. आणि या ठिकाणी काय आलेलं आहे, CD. फ्रॉम इक्वेशन 5, इक्वेशन 5मध्ये काय दिले आपण, CD आणि हे CB कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आणि कॉन्ग्रुएंट काय आहे, तर या ठिकाणी हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट होते, म्हणजे त्यांच्या समोरच्या साईडसुद्धा काय असणार, कॉन्ग्रुएंट असणार. हे आपण इक्वेशन 5मध्ये प्रूफ केलं होतं. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, फ्रॉम 5 म्हणता येईल AE डिवाइड बाय EB इज इक्वल टू AC डिवाइड बाय CD. नाही, या ठिकाणी काय लिहिता येईल, AC डिवाइड बाय CB. या ठिकाणी CD आणि CB कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. हे आपण इक्वेशन नंबर 5मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला CB लिहिता येईल. तर अशा प्रकारे आपण हे प्रूफ केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हा थेरम झालेला आहे. तर थेरम झाल्यानंतर या ठिकाणी या थेरमसाठीचा कॉन्व्हर्स आहे, ओके. आणि कॉन्व्हर्स हा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी लागेल. कॉन्व्हर्समध्ये काय असेल पहा, या ठिकाणी थेरममध्ये काय सांगितलेलं आहे की हा बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर असल्यामुळे हे दोन अँगल इक्वल आहेत, ओके, अँगल बायसेक्टर असल्यामुळे. म्हणून मग असे अँगल बायसेक्टरमध्ये जर अँगल बायसेक्टर असेल तर हा रेशिओ काय येतो, इक्वल येतो. आणि कॉन्व्हर्समध्ये याच्या अपोजिट असेल, कॉन्व्हर्समध्ये काय असेल
की हा रेशिओ इक्वल असेल, म्हणजे AE/EB इज इक्वल टू AC/BD हा रेशिओ इक्वल असेल, तर त्यावेळेस आपल्याला काय सांगावं लागेल कॉन्व्हर्समध्ये की हा जो CA आहे हा रे आहे, म्हणजे हे दोन अँगल कसे असतील त्यावेळेस कॉन्ग्रंट असतील, म्हणजे तो काय होणार त्याचा अँगल बायसेक्टर. तर अशा प्रकारे आपल्याला कॉन्व्हर्सवरती पण काही एक्झाम्पल आहे, तर त्यावेळेस आपण ते पाहणार आहोत. चला तर यानंतर आपण थर्ड थेरम पाहणार आहोत, आणि तो थेरम आहे 3 पॅरल लाईन्स, थेरम ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर यावरती आधारित आपल्याला थेरम आहे. तर थेरमचं सेंटेन्स मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहा थेरमचं सेंटेन्स काय आहे. द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ट्रान्सव्हर्सल. रेशिओ ऑफ इंटरसेप्ट्स म्हटलं, इंटरसेप्ट्स म्हणजे आंतरछेद म्हणतात. ओके, आंतरछेद पण कशामुळे, मेड ऑन ट्रान्सव्हर्सल. पण हे कोणामुळे तयार झालेलं, तर मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरल लाईन्स. 3 पॅरल लाईन आहेत आणि त्यावरती एक ट्रान्सव्हर्सल काढलेले आहे. म्हणजे या ठिकाणी मी डायग्राम काढलेले आहे 3 पॅरल लाईन, आणि त्यावरती ही T1 ही एक ट्रान्सव्हर्सल आहे, आणि या ठिकाणी T2 ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. तर ह्या T1 ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे या ठिकाणी इंटरसेप्ट म्हणजे हे AB हे अंतर आणि BC जे अंतर आहे यांचं आपल्याला काय घ्यायचं आहे, रेशो, म्हणजे यांना इंटरसेप्ट म्हणतात, म्हणजेच अंतरछेद. इज इक्वल टू म्हणजे एका ट्रान्सव्हर्सलच्या इंटरसेप्ट्समुळे तयार झालेला रेशो हा इज इक्वल टू आहे. हा कोणा एवढा आहे, इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल. मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल म्हटलं म्हणजे दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलने जो बनवलेला आहे इंटरसेप्टचा रेशो बाय द सेम पॅरल लाईन, परंतु त्याच पॅरल लाईनमध्ये जर असेल तर तो कसा असतो, इक्वल असतो. म्हणजे आपण या ठिकाणी काय सांगणार आहोत की ही ट्रान्सव्हर्सल T1 आणि ही ट्रान्सव्हर्सल T2 म्हणजे T1ने तयार केलेला इंटरसेप्टचा रेशो म्हणजेच काय AB/BC हा इक्वल असतो कोणाबरोबर, अदर ट्रान्सव्हर्सलने तयार केलेला इंटरसेप्ट एवढा, म्हणजेच PQ/QR. तर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे की हे दोन रेशो काय असतात, इक्वल असतात. तर आपण या ठिकाणी अगोदर गिवन लिहूया. डायग्राममध्ये आपल्याला काय काय पाहता येते हे आपण सुरुवातीला घेऊया गिवनमध्ये. तर गिवनमध्ये आपल्याला काय काय सांगता येईल, या ठिकाणी L पॅरलल काय आहे, लाईन L पॅरल लाईन M पॅरल लाईन N, म्हणजे या ठिकाणी ह्या तीनही लाईन कशा आहेत, पॅरल आहेत. नेक्स्ट T1 अँड T2 आर द ट्रान्सव्हर्सल. या ठिकाणी आपल्याला हे दोन काय आहेत, ट्रान्सव्हर्सल आहे. नेक्स्ट ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट करते, इंटरसेक्ट्स द लाईन, ह्या लाईनला काय करते, इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट द लाईन्स ॲट पॉईंट, पण कोणत्या पॉईंटमध्ये, ॲट पॉईंट A, B अँड C, ॲट पॉईंट A, B, C. तर या पॉईंटमध्ये ती काय करते, इंटरसेक्ट करते. नंतर T2 ट्रान्सव्हर्सल T2, या ठिकाणी आपल्याला ते सुद्धा लिहिता येईल. ट्रान्सव्हर्सल T2 इंटरसेक्ट द लाईन्सला काय करते, इंटरसेक्ट ॲट पॉईंट, कोणत्या पॉईंटमध्ये, ॲट पॉईंट या ठिकाणी PQR. ही T2 ट्रान्सव्हर्सल या तीन लाईनला काय करते, इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट PQR, ॲट पॉईंट PQ अँड R. तर हे झालं गिवन. तर यानंतर आपल्याला प्रूफ पाहिजे. टू प्रूव्ह काय आहे ते पाहिजे आपल्याला. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला टू प्रूव्ह घेऊया. आपल्याला दाखवायचं आहे काय, आपल्याला दाखवायचं काय आहे की ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेले इंटरसेप्ट हे इक्वल असतात या ट्रान्सव्हर्समुळे तयार झालेल्या इंटरसेप्ट एवढे. म्हणजेच इंटरसेप्ट काय आहे या ठिकाणी AB डिवाइड बाय नंतर काय आहे हा BC इज इक्वल टू या ठिकाणचा इंटरसेप्ट काय आहे PQ. हा सिंपल थेरम आहे एकदम, डिवाइड बाय QR. ओके, अशा प्रकारचा थेरम आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात, या तीनपैकी एक थेरम. तर या ठिकाणी आपल्याला हे टू प्रूव्ह घेतलेलं आहे. तर डायग्राममध्ये थोडंसं कन्स्ट्रक्शन आहे, आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शनसुद्धा घेऊया. कन्स्ट्रक्शनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, ड्रॉ म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, ड्रॉ. तर आपल्याला हा P आणि C जॉईन करायचा आहे, ड्रॉ PC म्हणूया आपण. ओके, तर या ठिकाणी आपण हा PC जोडून घेणार आहोत. या ठिकाणी हा PC जॉईन करूया. तर या ठिकाणी ही डॉटेड लाईननं मी जॉईन केलेलं आहे PC. तर या ठिकाणी जर पाहिलं तर आता हे कन्स्ट्रक्शन झालं. यानंतर आपण पाहणार आहोत प्रूफ. आता प्रूफ पाहताना पहा कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे ते. प्रूफमध्ये पहा या ठिकाणी हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केल्यामुळे दोन ट्रायंगल तयार होतील. एक आहे CAP म्हणजे हा वरचा ट्रायंगल, आणि दुसरा आहे हा ट्रायंगल म्हणजे CRQ किंवा PRC असंही म्हटलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी इन ट्रायंगल आपण CAP घेऊया. ओके, इन ट्रायंगल CAP. या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल बघा बरं. हे थोडंसं आपण हे नाही असं समजू, ही AP आणि हे B या ठिकाणी काहीतरी नाव देऊ. ओके, या ठिकाणी काय सपोज नाव देऊ आपण D. ओके, म्हणजे हे PC जे आहे ही BQला काय करते, ॲट पॉईंट Dमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल ड्रॉ पी सी विच इंटरसेक्ट बी क्यू, विच intersect बी क्यू ॲट पॉईंट डी. ही काय करते, ॲट पॉईंट डीमध्ये इंटरसेक्ट करते. तर या ठिकाणी आपण प्रूफमध्ये इन ट्रायंगल सी ए पी घेतलेला आहे. ट्रायंगल सी ए पी यामध्ये आपल्याला काय पाहिजे, इन ट्रायंगल सी ए पीमध्ये पहा, या ठिकाणी सी ए पीमध्ये आपल्याला काय मिळेल, हे बी डी आणि ए पी ह्या दोन लाईन कशा आहेत, पॅरल आहेत. म्हटल्यानंतर हा ट्रायंगल जो आहे या ट्रायंगलमध्ये ह्या दोन लाईन पॅरल होतील. मग लाईन जर पॅरल असतील तर आपण काय घेतो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याप्रमाणे या साईडचा रेशो म्हणजेच ए बी बाय बी सी इज इक्वल टू काय घेता येईल, या साईडचा रेशो म्हणजेच पी डी बाय डी सी. ओके, तर आपल्याला या बी पी डी थेरम या ठिकाणी यूज करायचं आहे. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, ए बी बाय या ठिकाणी बी सी इज इक्वल टू या ठिकाणी काय मिळेल, पी डी बाय डी सी. कारण ह्या लाईन कशा आहेत या ठिकाणी रिझन लिहिता येईल, इक्वेशन नंबर 1 देऊ आणि रिझन काय येईल, बी पी टी. ओके, कारण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पहा, हे लक्षात येत असेल तर डायग्राम काढल्यानंतर लक्षात येईल आपल्याला. या ठिकाणी ही अशा टाईपची डायग्राम मिळेल या ठिकाणी. ओके, या ठिकाणी आहे ए पी बी क्यू आणि सी. तर या डायग्रामवरून आपल्याला लिहिता येईल हे, कारण ही लाईन ए पी आणि बी क्यू हे कसे आहेत, पॅरल आहेत. हे आपल्याला या ठिकाणी सुद्धा लिहिता येईल. काय लिहिता येईल, ए पी पॅरल बी क्यू. देअरफॉर त्यावरून आपल्याला हे काय मिळतील, हे फर्स्ट इक्वेशन तयार होईल या ठिकाणी. नंतर इन ट्रायंगल सेकंड ट्रायंगल घेऊ, पी आर सी. इन ट्रायंगल पी आर सी, इन ट्रायंगल पी आर सी यामध्ये कोण पॅरल आहेत, ही डी क्यू जी आहे, ही डी क्यू म्हणजे ही लाईन एम डी क्यू पॅरल आहे सी आर बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय लिहितं, डी क्यू पॅरल सी आर. तर या ठिकाणी आपण हा जर ट्रायंगल दाखवून ठेवला तर आपल्याला हा पी आर सी या ट्रायंगलमध्ये हा रेशो काय मिळेल, इक्वल मिळेल. कोणता रेशो घेणार, पी क्यू बाय क्यू आर. या ठिकाणी पी क्यू बाय क्यू आर हा इक्वल आहे कोणा एवढा आहे, पी डी बाय डी सी, पी डी बाय डी सी. इक्वेशन नंबर सेकंड. आणि ह्याला सुद्धा रिझन काय येईल, बी पी टी. कारण या ठिकाणी सुद्धा आपण बी पी टी थेरम यूज केलेला आहे. म्हणजे ट्रायंगल आपण पी आर सी ड्रॉ केला तर डी क्यू आणि सी आर हे आपल्याला पॅरल मिळणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय मिळेल पहा, फ्रॉम 1 and 2 दोघांची राईट साईड कशी आहे, पी डी बाय डी सी, पी डी बाय डी सी सेम आहे. म्हणजे लेफ्ट साईडसुद्धा काय घेता येईल आपल्याला, सेम घेता येईल. म्हणजेच ए बी बाय काय मिळेल, बी सी इज इक्वल टू या ठिकाणी पी क्यू बाय क्यू आर. तर आपल्याला हेच प्रूफ करायचं आहे या ठिकाणी. हा थेरम सिम्पल आहे. काही वेळेस एक्झाममध्ये हा 2-3 मार्कासाठी आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपण 3 थेरम पाहिले आहेत. या 3 थेरममधले 3ही थेरम महत्त्वाचे आहेत. तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 ही जर सॉल्व करायची असेल तर आपल्याला हे 3ही थेरम आणि त्यांचे कॉन्व्हर्स हे आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजेत. या थेरमसाठी आपल्याला कॉन्व्हर्स नाही, परंतु पहिले जे 2 थेरम होते, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि अँगल बायसेक्टर थेरम, त्यासाठी आपल्याला त्याचे कॉन्व्हर्स आहेत. तर यानंतर आपण पुढील भागामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 हे आता यावरती आधारित पाहणार आहोत.